मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार. तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली. आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77. नमस्कार, मी अरुण आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज. स्वर्गीय शोभाकाकी बाबर फाउंडेशनच्या वतीने खानापूर पंचायत समिती सभागृहात महिला बचत गटांसाठी आयोजित 1 दिवसीय उद्योग प्रशिक्षण व मार्गदर्शन कार्यशाळा उत्साहात पार पडली. ग्रामीण महिलांना स्वावलंबी बनवणे, उद्योजकतेला चालना देणे आणि त्यांच्या उत्पादनांना व्यापक बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. कार्यक्रमास आमदार सुहास बाबर, विटा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा काजलताई मेत्रे, उपनगराध्यक्ष अमोलदादा बाबर, पंचायत समितीच्या सभापती सुवर्णा भोसले, उपसभापती सुहास नाना शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शीतलताई बाबर तसेच जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, सर्व नगरसेविका, विविध मान्यवर तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉक्टर उमाकांत महादेव पडवळ, सहाय्यक प्राध्यापक MBA विभाग, राजाराम बापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी RIT यांनी महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना उद्योग उभारणीसाठी आवश्यक नियोजन, उत्पादन विकास, ब्रँडिंग, विपणन, आर्थिक व्यवस्थापन, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्सद्वारे विक्री तसेच शासनाच्या विविध योजनांचा प्रभावी लाभ कसा घ्यावा याबाबत सविस्तर मार्गदर्शन केलं. याशिवाय बचत गटांच्या उत्पादनांना एका सामाजिक ब्रँड अंतर्गत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी गुणवत्ता आकर्षक पॅकेजिंग, आवश्यक प्रमाणपत्रे, ब्रँड व्यवस्थापन आणि निर्यातक्षम उत्पादनांची तयारी याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केलं. तसेच लोकल टू ग्लोबल या संकल्पनेनुसार महिलांनी आत्मनिर्भर उद्योजिका बनावे असेही त्यांनी आवाहन केले. यावेळी आमदार सुहास बाबर यांनी महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांना एकाच सामाजिक ब्रँड अंतर्गत राज्य राष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं. गुणवत्ता, एकसमान ब्रँडिंग, आधुनिक पॅकेजिंग, डिजिटल मार्केटिंग, ई-कॉमर्स आणि निर्यातक्षम उत्पादनाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांच्या उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. ब्युरो रिपोर्ट 7 स्टार न्यूज.